हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पाण्याचा कर्मयोग. लाओत्से याच ओवीच्या पुढील भागात सांगतो की पाण्याची सर्वोत्कृष्ट गुणवत्ता सुयोग्य अशा गोष्टींमध्ये गुंतून असणे यात आहे. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता ही जे अत्युत्तम आहे तेच ती करते. जे केले असता ते शोभा देईल असे कृत्य ती करते. जे केले ते शोभा वाढवेल अशी कृती ते करते. ती सुयोग्य असेल असेच करते. अशा कामांमध्ये सर्वोच्च गुणवत्ता सदा व्यग्र असते. कोणी निंदा कोणी वंदा त्याच्याशी तिला काहीही कर्तव्य नसते. ती आपल्या सर्वोच्च पदापासून ढळत नाही. लाओत्से पुढे सांगतो की पाणी नेहमी खालच्या पातळीकडे प्रवाहित होते. ते कधीही त्याविरुद्ध प्रवाहित होण्यासाठी आटापिटा करत नाही. पाणी स्वतःहून काही हालचाल करत नाही. पाणी त्याची जागा सोडून जात नाही. परंतु पाण्याचा सतत प्रयत्न असा असतो की जेथे कमी पातळी असते तिकडे ते प्रवाहित होते. पाणी सर्वात नीच पातळीकडे वाहून जाते आणि ते ती नीचता स्वतःच्या अस्तित्वामधून भरून काढते. नीचता आहे म्हणून पाणी त्यापासून दूर होण्यासाठी त्याच्या विरुद्ध प्रवाहित होण्याचा जराही प्रयत्न करत नाही. त्या नीचतेत ती उडी घेते आणि ती नीचता ते भरून काढते. नीचता भरून काढली की पुन्हा ते जेथे कमी पातळी असेल तेथे प्रवाहित होते. कसेही करून उच्च जागी जाण्यासाठी पाणी आटापिटा धडपड करत नाही. याउलट नीचता जितकी सखोल असेल तितकी ती लवकर भरून काढण्यासाठी पाणी जोरात प्रवाहित होते. कडा असेल तर त्यावरून उडी घेते आणि नीचतेला साथ देते. या कामात जर अडथळा आला, दगडधोंडा उंचवटा आला तर पाणी विचलित होत नाही किंवा आपला नीचांचा उद्धार करणे हे कार्य थांबवत नाही. ते झगडा भांडण तंटा न करता त्या अडथळ्याला वळसा घालते आणि प्रवाहित होते. पुढे जात राहते. सर्वच बाजूने अडथळा आला, वळसा घालूनही पुढे जाणे शक्य झाले नाही तर पाणी तेथेच प्रतीक्षा करत थांबते. तेथे ते दोन प्रकारचे शान वाढवणारे, शोभा वाढवणारे, समाजोपयोगी असे फार महान कार्य करते. एकतर ते आपल्यातील गाळ स्वतःमध्येच खाली खाली बसवू लागते. त्यासाठी ते शांत, निश्चल, स्तब्ध, स्थिर होते. त्यामुळे त्यातील गाळ खाली बसतो आणि ते पाणी स्वच्छ होते. तमाम सजीवांना ते पाणी वापरता येते. आणि दुसरे म्हणजे पाणी शांत, निश्चल, स्तब्ध, स्थिर झाल्यामुळे पाण्याची ध्यान समाधी लागते. त्याची परमात्म्याकडे यात्रा सुरू होते. त्यासाठी ते स्वतःचे ज्वलन करून घेते. त्याचे अतिशुद्ध अशा वाफेत रूपांतर होते. ती वाफ वर वर आकाशात जाते. तेथे ती थंड होऊन पुन्हा त्यामधून तिचे पाण्यात परिवर्तन होते आणि धर्तीवर जलवृष्टी होते, पाऊस पडतो, सृजन होते. परिस्थिती कशीही असली तरी पाणी सर्वोच्च श्रेष्ठतेमुळे सुयोग्य अशा गोष्टींमध्ये गुंतून घेते. मानवाची अरुची. लाओत्से ओवीत पुढे सांगतो की ही गोष्ट मानवाला मुळीच आवडत नाही. पाणी नेहमी सर्वोत्कृष्ट तेच करत असते. ते स्वतःला अशाच कर्मयोगात व्यग्र करते. ते सतत नीच पातळीकडे प्रवाहित होते. केवळ खालच्या जागी बसल्यामुळे मूलतः असलेला अंगचा मोठेपणा कमी होत नाही. अग्नीची ज्योत खालच्या बाजूला दाबली तरी ती आपोआप वरच्या बाजूला मुख करून आपले ऊर्जा निर्मित करण्याचे कार्य करते. पाणी कधीही उच्च जागी जाण्यासाठी अट्टहास करत नाही. तशी अभिलाषा धरत नाही. जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्यामधून स्वतःकडे कमीपणा घेऊन झगडा भांडणतंटा न करता ते सर्वोच्च असा कर्मयोग सुरूच ठेवते. प्रसंगी स्वतःला वाफेच्या रूपाने भस्म करून घेते. त्या योगे तर ते परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र होते. लाओत्से सांगतो की पाण्याचा हा सर्वोत्कृष्ट गुण मानवाला मुळीच रुचत नाही, आवडत नाही. मानवाला हे असे न आवडणे अगदी स्वाभाविक आहे. सर्वसामान्य मानव हा मान, पान, सन्मान याला लालचावलेला आहे. तो महाअहंकारी आहे.
त्याला जरा 4 शब्द स्तुतीचे ऐकवले तर तो त्या धुंदीत काहीही करायला तयार होतो. त्याला नीच जागी बसणे उठणे नको असते. त्याला 4 चौघात मिरवण्याची फार हौस आहे. मानव सत्ता पिपासू आहे. त्याला स्वतःच्या बुद्धीची महाघमेंड आहे. त्याला स्पर्धा करायला फार आवडते. विना कटकट काही मिळाले तर ते त्याला पचत नाही. त्याला राग रागिणी आळवली गेली की जीवित असल्यासारखे वाटते. अगदी शाळकरी मुलांपासून ही स्पर्धा शिकवली जाते. परीक्षेत पहिला क्रमांक मिळव, उत्तम वक्ता हो, खेळात पहिला ये, शाळेत निवडणूक जिंक, पुढारी हो इत्यादी हे असे आमच्या नव्या पिढीला बाळकडू पाजले जाते. त्यामुळे जो तो बुद्धीचे सांगतो. कोणी ऐकायला तयार नसतो, पण ऐकवायला तयार असतो. पहिला येणाऱ्याचे, स्पर्धा जिंकणाऱ्याचे, पुढारी होणाऱ्याचे मत्सराने भरून स्वागत केले जाते, अभिनंदन केले जाते. अर्थात ते बेगडी असते. पहिल्या क्रमांकाचे हे भूत मानेवर इतके बसते की खेळाचा सारीपाट उधळून जातो. जितम मया असा नारा दिला जातो. जो विरोध करील त्याला बळजबरीने खाली बसवले जाते. सजीवात मानव हा एकमेव प्राणी असा आहे की जो एक दुसऱ्याचा हेवा करतो. प्रत्येकजण दुसऱ्याचा हेवा करतो. प्रत्येकजण दुसऱ्याला धोका द्यायला टपकलेला असतो. त्यासाठी संधीची वाट पाहिली जाते. ज्याला त्याला त्याच्याकडे असलेल्यापेक्षा जास्त दुसऱ्याकडे नसावे असेच वाटते. पाण्यात असलेल्या प्रत्येक गुणापासून मानव दूर पळत असतो. परोपकार करणे, कमीपणा घेणे, नमते घेणे, अव्याहत उत्कृष्ट तेच काम करणे, सर्वांना सांभाळून घेणे, दुसऱ्याचे जिणे सुसह्य करणे इत्यादी गुण जरूर असावेत, परंतु ते दुसऱ्यात असावेत असा मानवाचा जीवन दृष्टिकोन आहे. हरि ओम.